नमस्कार मित्रांनो, मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये। विचार केला होता की 10 वाजता लॉग इन करेल आणि फटाफट निघेल, पण असं झालं की सकाळी 6:30 आणि 6:15चे 2 अलाराम लावले होते। दोन्ही पण अलाराम मी बंद करून झोपलो आणि डायरेक्ट उठलो किती 8:45-9च्या आसपास। तर त्याच्यामुळे थोडासा टाईममध्ये प्रॉब्लेम झाला, पण काय टेन्शन नाही। 10 वाजता जरी लॉग इन असला आणि लॉग इन नाही तरी केला तर फक्त इनकम्प्लीट गिग जाते, दुसरं काही होत नाही, पेनल्टी वगैरे काय लागत नाही। आणि हां, जर जास्तीत जास्त झाला तर आपली रेटिंग डाऊन होईल, पण आपल्याला माहिती आहे की रेटिंग वाढवायची कशी, तर टेन्शन नाही लेणे का बिडू। हां, तर हे बघा, सगळ्यात पहिली ही झोमॅटोची बॅग, याच्यामध्ये मी टाकले कपडा, कारण आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेत, तर याच्यातमध्ये मोस्ट प्रॉब्ली पाणी जात तर नाही, पण खालून जसं पण पाणी गेला तर पॅकेज वगैरे डॅमेज व्हायचे चान्सेस आहेत। म्हणजे कधी कसं आहे की काही रेस्टॉरंटवाले पेपर रॅप, ते कार्डबोर्ड टाईप पेपर असतात ना, ते देतात ना, त्याच्याने थोडा प्रॉब्लेम होतो। आपला रेनकोट, आपला मोबाईल प्रोटेक्ट होण्यासाठी मोबाईलचा कवर घेतला होता, लास्ट टाईमच घेतला होता। हे गळ्यामध्ये अडकवून पाहू शकता, ही स्ट्रॅप आहे आणि हा त्याचा काय केस आहे, प्रोटेक्ट होतो, याच्यामध्ये पाणी वगैरे जास्त जात नाही। पण तरी पण मी आहे ना एक पिशवी कॅरी करतोय, ही बघा, ही वाली पिशवी, ही रेनकोटसाठी पण आहे, आणि जर मोबाईल वगैरे भिजला तरी तर मग फक्त याच्यामध्ये टाकून घरी रिटर्न येऊ शकतो। तर सध्याचा शेड्यूल असं आहे, हे कबट वगैरे मी असं ओपनच ठेवलं आहे, कारण कबटचं भाई मला कपडे सिलेक्शन करण्यासाठीच मित्रांनो टाईम गेला, कारण आहे ना माझा बेल्ट जो आहे तो मे बी गावी राहिला आहे, तर आता गावी राहिले तर राहू दे, इथे नवीन घेतो दुसरा। आणि दुसरा काय आहे, हां, कालचा जो ब्लॉग मी बनवला होता तो आता अपलोडिंगसाठी ठेवला आहे मी। पहिले लाईट लावतो, हे बघा, हा ब्लॉग जो आहे तो आता अपलोडिंगसाठी आहे। किती 26 मिनिट दाखवतोय, तर 26 मिनिट ठीक आहे, काय टेन्शन नाही। मला असं वाटतं की 12 वाजताच लॉग इन होणार आहे आपला। सध्या टाईम जो होतोय तो होतोय 10:30 वाजतात। हे सगळं करेसपर्यंत मला 11:15 ते 11:30 वाजतील असं मला वाटतं, आणि बरोबर आपण 12 वाजताच लॉग इन करूया। 2 इनकम्प्लीट गिग जातील, टेन्शन नाही। कारण आपल्याला एक ऑर्डर लागली आहे, ते बघा, कस्टमरचा ॲड्रेस दाखवायचा नव्हता, बट ठीक आहे। तर मी ऑर्डर ही करते पिक, आणि इथंच जवळपासच द्यायची आहे ही आपली बाईक। तर मला आहे ना ते गाळ्यामध्ये अडकवायला लागेल, कारण आहे ना या स्टँडला आहे ना नीट राहत नाही आहे मोबाईल, कारण त्याचा कवर जो आहे ना तो जरा जास्तच हे आहे, हार्ड आहे, मला इथून फटाफट निघायला लागेल। तर मित्रांनो आहे ना आपल्याला एक ऑर्डर लागली आहे, हे बघा इथं लागली आहे टाकोस, तर 6 मिनिटाचा वेट आहे, आपण करूया वेट। चार्जरमध्ये ऑलमोस्ट पाऊस पडून पूर्ण भिजलो आहे, ठीक आहे, नो वरीज, बॅग पण पूर्ण भिजली आहे, पण आपली पूर्ण ओके। तो लास्टवाला ऑर्डर पण आहे ना आपल्याला डिलिव्हर झालं आहे, आणि अजून एक ऑर्डर लागला पाठीमागे, किचन डार्क बंगल असं काहीतरी आहे। याला घेऊन कुठे जायचं आहे? ओ, खारघर सेक्टर 10मध्ये, आणि मी सध्या आहे, मी कुठे आहे सध्या, हा कोणता सेक्टर आहे? हा सेक्टर 7 आहे, बघूया टाईम काय होतो आहे, 1:16 हा मला पण ऑर्डर झाला डिलिव्हर, पण खूप जास्त लेट झाला, 20 मिनटं लागली ऑर्डर रेडी व्हायला याच्या गावात रेस्टॉरंटच्या। तर आपल्याला लागले मल्टी ऑर्डर, एक ऑर्डर आहे ना ही पाठीमागची बिल्डिंग आहे ना त्याच्यामध्ये डिलिव्हर केली आहे, आणि दुसरी ऑर्डर आहे ती सेक्टर 15मध्ये, आता मी सेक्टर 10मध्ये आहे खारघरच्या, आणि मी आहे ना गाडी इथे लागली। आता मी विचार केला आहे की विनाकारण आपली बॅग आहे ना ती भिजवणार नाही, कारण कसं आहे ना सुकते अशी, काय प्रॉब्लेम नाही आहे, पण कशाला विनाकारण भिजवायची, जर असे शटर भेटतायत तर चला, आहे ना ऑर्डर। हां, नाही तर कधी असं होतं, मी असं ऐकलं आहे की ऑर्डर गायब होतात, 2 ऑर्डर तर घेऊन जाऊ शकत नाही ना एक साथ, असं चला जाऊया। तर आता दोन्ही पण ऑर्डर झाले डिलिव्हर, आईच्या गावात या कावल्याच्या एकदम क्लोज गेला, क्लोज। हां, तर
2.5 तास झालेत, 5 ऑर्डर कंप्लीट. आणि मी विचार केला की थोडासा नजारा चांगला येते तर आपल्या ऑडियन्सला सांगूया यार. म्हणजे संडेच्या दिवशी ऑर्डरचा फ्लो कमी झाला आहे. म्हणजे प्रत्येकजण येतो आहे, संडेला लॉग इन करतो आहे आणि ऑर्डर्स कमी भेटत आहेत. पण ठीक आहे, नो वरीज. एन्जॉय. दिस इज द व्ह्यू. कसा आहे व्ह्यू? मी या एरियाचं नाव घेऊ शकत नाही, तरी घेतलं तरी काही फरक नाही पडत. इथं काहीतरी पडलं यार पाण्यामध्ये. आणि या हेडिंगचा इथं असं हे येतं प्रतिबिंब. चला जातो मी. आपल्याला हॉटस्पॉट एरियामध्ये थांबायला लागेल, नाही तर मग ऑर्डर भेटणार नाही इथं थांबून. हा हे कसं आहे, हा स्ट्रक्चर मस्त आहे ना. यो बॉय, हा उडत एक्सप्रेस आहे ना. हे नेहमीचं 10 मिनटाचं टाईम भाई. माहिती आता 9 मिनटं काय करायचं. इट्स रेन, आय नो, म्हणून तर घातलं हे स्वेटर बोलते, रेनकोट. चला 9 मिनटं वाट बघायला लागेल. अरे हे काय आहे? ओय व्हॉट इज दिस? काय माहिती. चला ते जायचं आहे कुठं घेऊन ते नाही बघितलं. बाई माझ्या घरी जायचं आहे. ओके आपल्या घरच्या रस्त्याचा ऑर्डर लागला आहे. चला पाठीमागे ऑर्डर लागली आहे, पण मला घेऊन जायचं आहे ओल्ड पनवेलला. आणि ऑर्डर रेडी पण केली. लेट्स गो. चला ऑर्डर पिक करतो. बेटर नव्हती, कस्टमरने पण एकदम प्रॉपर गाईड केलं आणि प्रॉपर तरी पद्धतीने आपण ऑर्डर डिलिव्हर केलं. खतरनाक गरम होते रेनकोटमध्ये, तर मी आता चेन काढली आहे. मला असं वाटतं की हा काढायला पाहिजे, पण कसं आहे माहिती आहे, सेल्फी जेव्हा मागतो ना तेव्हा परत मग भर पावसामध्ये घालायला म्हणून मी काढत नाही मला. तर आता ओल्ड पनवेलमध्ये कुठेही जास्त ऑर्डर लागू शकते, ते सांगता येत नाही. तर मी आता निघतो येतो, लागेल नाहीतर मग थांबू. चला मॅकडी. तर आहे ना ओल्ड पनवेलवरून मी कामोठ्यावरून तिथे थांबणार होतो, ते ब्रिजच्या इथे, आणि तिथून मग इथली ऑर्डर लागली. पण पनवेलमध्ये काही ऑर्डर लागली नाही बाबा, आणि मी थांबलो पण नाही. तर आता या ऑर्डरसाठी जवळपास 6 मिनटाचा टाईम दाखवतो आहे, आणि इथेच कळंबोलीमध्येच ड्रॉप करायचं. टाईम किती झालं आहे? 4 वाजलेत. 4 तासामध्ये ठीक आहे. चला वाट बघूया. फटाफट ऑर्डर भेटलं तर फटाफट घेऊन जाईल, आणि बघूया 11 वाजेपर्यंत किती काय होतं आहे. मित्रांनो पेस्ट्रीचं ऑर्डर लागलं आहे. याच्या आधीचा लेटर ऑर्डर लागली होती, तर मी कंप्लीट केलं. पेस्ट्री बघा इथे ठेवली, कारण इथे ठेवली ना तर ती एक साईडला जाऊन खराब होऊ शकते, तर जाळीत ठेवली ते. चला आता मार्गरमध्ये पाऊस पडते, तर त्याचा रेनचार्ज भेटला आहे, चांगली गोष्ट आहे. चला मित्रांनो ही जी ऑर्डर आहे ना ही सीवूडची ऑर्डर लागली आहे. अच्छा का? हे बघा इथं पण लिहिलं आहे सीवूड्स मुंबई. याला जाऊ दे आता, काय जे होईल ते होईल. इथून काहीतरी 8 किलोमीटर आहे, 7-8 किलोमीटर आहे, पण रिस्क घेऊन चाललो आहे, कारण मोबाईलला कवर नाही घातलं आहे. कारण कसं आहे माहिती आहे काय, मोबाईलची चार्जिंग कमी आहे थोडीशी, म्हणजे 59% आहे. 70-80% आला ना का मग रात्री 11 वाजेपर्यंत आरामात निघू शकतो. बघूया सीवूडचा काय सीन होतो यार. फुलवी हा शब्द आता डोक्यात फिर बोल बघूया काय होतं आहे. तर मित्रांनो ऑर्डर झालं आहे डिलेवर्ड. पटकन आहे ना ऑर्डर डिलेवर्ड मार्क करू. नेक्स्ट ऑर्डर हे बाबा बस पटकन ऑफलाईन झालो. 14 मिनटामध्ये कलकी मारायचे आपल्याला. चला बाय बाय.
जाऊ दे रे, आता काय करणार. बघ टाईम बघ, 7 वाजून 40 मिनिटांनी ऑर्डर लागली आहे केकची, बेक फॉर मी. आणि हे घेऊन जायचं आहे बेलापूरला. बघ पाऊस पण टपकायला लागला इथे. रेन सर्च मला दिला नाही आहे या लोकांनी. जाऊ दे, 4 किलोमीटर आहे, फटाफट जाऊन येतो. तर मित्रांनो, मी सध्या आता उल्वेमध्ये आहे. सेकंड टाईम उल्वेमध्ये आहे. बेलापूरवरून उल्वेची दुसरी ऑर्डर लागली आणि आहे ना अजून एक ऑर्डर लागली आहे. उल्वेमध्येच आहेत, लोकल ऑर्डर आहे. 1.5 किलोमीटरचा पिकअप आहे, 1.5 किलोमीटर ड्रॉप आहे. काहीतरी 28 रुपयाचा हे आहे, अर्निंग आहे. याच्यामध्ये रन सर्च दाखवत होता, पण आता ह्या ऑर्डरवाल्या म्हणजे जी ऑर्डर लागली आहे ना त्याला रन सर्च दिला नाही आहे. आणि रेनच्या नावाने फक्त रेनकोट आहे, अजिबात पाऊस वगैरे काहीच नाही. उल्वेमध्ये मला पाऊस वगैरे काही भेटलाच नाही अजूनपर्यंत. तर विचार करतो आहे काढू, पण कसं आहे की अचानक जर पाऊस पडला ना तर पूर्ण भिजेल. म्हणून जाऊ दे आता. फक्त काय 11 वाजता आपला लॉग ऑफ आहे, 11 वाजेपर्यंत आपण काढणार आहे. 10 वाजता गो टू होम टाकणार होतो, पण नाही टाकत. वडिलांचा फोन येतो. हॅलो, हां आता सेल्फी मागतोय. हे बघा हायवेला थांबलोय. काय गावाला याच्या कॅमेरामध्ये पण रेकॉर्ड झाला. झोमॅटो चला आता बघू घरच्या रस्त्याला नेतोय का परत या साईडला नेतोय. या साईडला असला भाई ऑर्डर कॅन्सल. सावतो यार डोका. चला बाय बाय. ओके, तर मी आलो आता घरी. टाईम होतो आहे 11 वाजून 48 मिनटं. 48 करता 49 झाले. ठीक आहे, तर आपली अर्निंग जी आहे ती झाली आहे 11 तासामध्ये 1600 रुपये. 250 रुपयाचा राऊंड फिगर पेट्रोल केला असेल तर 1400, 1500, 1600, 1400 रुपयाची अर्निंग 11 तासामध्ये. ठीक आहे, काही हरकत नाही, चांगलीच आहे. संडेच्या हिसाबाप्रमाणे एवढीच होते, त्याच्यापेक्षा जास्त काय होत नाही. मी किती पण प्रयत्न केला की 2000चा टार्गेट ठेवला, पण तो काय होत नाही. आणि हा झाला पण असता, 1800च्या आसपास झाला पण असता, पण मी सकाळी 2 तास ते आपले वाया गेले. तर एनिवेज, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी आता फटाफट मोबाईल चार्ज करतो, डाटा वगैरे घेतो आणि आंघोळ करून एडिट करून मस्तपैकी झोपणार आणि उद्याचा ब्लॉग एन्जॉय करा. ठीक आहे, आजचा पण करा आणि उद्याचा पण एन्जॉय करा. ठीक आहे, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.